सगळं सबमिट झाल्यावर मी आले. पण तुम्हाला खरं सांगते, गुरु आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला काहीच कमी नसतं. फक्त तुम्ही पुढे जात राहा, करत राहा, ते तुमच्या पाठीशी राहतात. आपली सत्व परीक्षा असते, पण तरीही धीर सोडायचा नाही. त्यांच्या शब्दात शब्द मिळून राहायचा. काही वेळेस नुकसान होतं आर्थिकदृष्ट्या, लोक नावं ठेवतील, अनेक गोष्टी घडतात, पण आपलं लक्ष आपल्या ध्येयावर असेल, गुरुवर ठाम श्रद्धा असेल, हे मला नाथांनी PhD करताना शिकवलं. खरं सांगते मी तुम्हाला की PhD मिळाल्याच्या आनंदापेक्षा मधला जो प्रवास होता ना माझ्या जडणघडणीचा नाथांचा, तो मला शिकवून गेला. त्यांनी मला अगदी ठोकून शिकवलं की कसं कर. कारण माझे सद्गुरूच मुळात संशोधक. त्यांनी महाराष्ट्रात भारताच्या बाहेर जाऊन सगळी नवनाथांची हस्तलिखित आणली, सगळे पुस्तकं जमा केली, त्याचा अभ्यास केला, अलख निरंजन मधून त्याचं लेखन केलं. हे सगळं वाचत होते. ते मला पण तसं तयार करत होते. पण तेवढी त्यांची परिपक्वता आणि आपल्या परिपक्वतेत फरक पडतो, पण तरीही ते करत होते. आणि डॉक्टर कल्याण काळे हे अभ्यासाच्या बाबतीत, संशोधनाच्या बाबतीत एकदम परफेक्ट व्यक्ती. त्यांनी ओके म्हटल्याशिवाय पुढे पान जाऊ शकत नाही. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. म्हटलं सर, तुम्ही खरंच खूप मोठे आहात, पण मला हे पूर्णत्वाला न्यायचंय. तुम्ही मला समजून घ्या आणि माझ्याकडून करून घ्या. हे करता करता ज्यावेळेस माझं ते पूर्ण झालं आणि ते 500 पानाचा प्रबंध मी त्यांच्याकडे नेला, तेव्हा मला म्हणाले, ते कायम आहोजाहो करायचे विद्यार्थ्यांना, तुमचा तर ग्रंथराज तयार झाला. माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. आणि ज्यावेळेस तो परीक्षकांकडे, म्हणजे डॉक्टर म.रा. जोशी हे माझ्या PhDचे परीक्षक, त्यांच्याकडे चेकिंगला जाणार हे जेव्हा मला डॉक्टर कल्याण काळे यांनी सांगितलं, माझ्या पोटात धस्स गोळा झाला. डॉक्टर म.रा. जोशी जगणार, कारण त्यांचे लेखन मी वाचलेलं होतं, त्यांची पुस्तकं मी वाचलेली होती, त्यांचा ग्रंथांचा अभ्यास मी केला होता, अलख निरंजन मधनं वाचत होता. डॉक्टर म.रा. जोशींकडे, बाप रे, हा शब्द मी काळे सरांसमोर काढला. आणि मला काळे सर म्हणाले, अशा व्यक्तींजवळ जातोय की तालून सुलाखून निघशील. म्हटलं बरं. त्याच्यानंतर वर्षभर मला कोणाकडून उत्तर आलं नाही. आणि नंतर डॉक्टर म.रा. जोशींचं, डॉक्टर काळे सरांना पत्र आलं की सर्वोत्कृष्ट प्रबंध आहे, एकही चूक त्याच्यात काढता येत नाहीये. आणि हे डॉक्टर काळे सरांनी मला फोन करून सांगितलं. माझ्या मनात विचार आला, अरे माझ्यासारखी एक मुलगी, एकही चूक निघत नाहीये, असा प्रबंध 500 पानांचा तयार झाला. मी नाही लिहिला, तो सद्गुरूंनी लिहिलाय. हे मला पदोपदी जाणवायला लागलं. अरे एवढं लेखन कसं होईल, मी एवढी लहान आहे, कसं मी माझ्या आवाक्यात हातात घेईन. आणि त्यांचं ते पत्र मला काळे सर म्हणाले, हे लॅमिनेट करून ठेव, दोन्ही परीक्षकांनी तुला सर्वोत्कृष्ट प्रबंध असल्याचं सांगितलंय. आणि म.रा. जोशींनी सही केलेला तो प्रबंध आजही मी जपून ठेवलेला आहे. त्यांनी दिलेली पत्र मी जपून ठेवलेली आहेत. आणि ती PhD मला माझ्या सद्गुरूंनी दिली. ती देत असताना हा सगळा प्रवास शिवदीन केसरींपाशी कसा येऊन पोचतो, तर माझ्या PhDच्या प्रबंधाचं नाव होतं शिवदीन केसरी चरित्र, वाङ्मय आणि तत्वज्ञान. ज्यावेळेस माझे सद्गुरू पैठणला गेले, तिथे पैठणला गेल्यावर शिवदीन केसरी एका योगियाची खूण योगी जाणे या तत्वानुसार शिवदीन केसरी देवेंद्रनाथ महाराजांना म्हणाले, हे मी असं माझं सगळं पडलंय, वंशजांच्या ह्याच्यात ते अडकलंय, परंपरा खंडित होत चालली, तू ये आणि हे सगळं सांभाळ. देवेंद्रनाथ विनम्रपणे त्यांना म्हणाले, माझ्या गुरुची आज्ञा असल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. आणि मग त्यांच्या चरित्रावरचं काम, तत्वज्ञानाचं काम देवेंद्रनाथांनी माझ्याकडून करून घेतलं. आणि मग ही घटना खरं म्हणजे साक्षात्काराची, चार चौघात सांगू नाहीये, पण नाथांचा चमत्कार. कारण देवेंद्रनाथांना पण सगळी दैवत सांगायचे. नाथजी सांगायचा, अरे तू काय सगळ्यांना सगळं सांगून देतो, झेपायला पाहिजे. पण ते म्हणायचे, अहो नाही सांगितलं नाथांना कळणार कसं लोकांना. त्यांनी जे केलं त्याच्यातलाच हा एक घटना सांगते, जी घटना देवेंद्रनाथांची पोथी प्रकाशित झाली, त्या पोथीमध्ये ही घटना प्रकाशित झाली आहे. ज्यावेळेस मी देऊळगाव राजा इथे जाऊन आले,
आल्यावर रात्री मी झोपले होते. आपण ट्यूबलाईट बंद करून झोपतो. महाशिवरात्रीला शिवदिन केसरी पिये समाधी घेतली. त्यांची पण संजीवनी समाधी आहे. संजीवनी समाधी हा प्रकार काय आहे तो नंतर पुढे येईल. नाथपंथातला हा वेगळा भाग आहे सगळा. मी रात्री झोपले होते. देवेंद्रनाथ महाराज, शिवदिन केसरींचा फोटो अस्तित्वात नाही. देवेंद्रनाथ महाराज जसे आता तुम्हाला दिसत आहेत तसे शैली शृंगीधारी शिवदिन केसरीनाथांना घेऊन आले. पहाटे 4ची वेळ होती. दृष्टांतात घेऊन आले आणि त्याने त्यांच्या पादुका माझ्या छातीला लावल्या. माझं अंग शहारून निघालं की अरे काय आहे? दोघेही नाथपंथी शिवदिन केसरींनी समाधी घेऊन तर 350 वर्ष झाली आहेत. माझे सद्गुरू माऊली माझ्यासाठी त्यांना घेऊन येत आहेत आणि माझ्या अंगाचा थरकाप व्हायला लागला. मी त्यांनी दोन्ही पादुकाच्या छातीला लावल्या. जणू ती शक्तिपातच होता तो, पण ते कळलं नाही मला तेव्हा शक्तिपात होता. मी थाडकन जागी झाले. उठून बघते तर आपोआप घरातली ट्यूबलाईट लागलेली होती. कसा रात्री एवढा लाईट लागेल? मी फक्त त्यांच्या पादुकांच्या देवेंद्रनाथांच्या फोटोच्या इथे हात जोडला. बाबा तुम्ही ग्रेट आहात, मी तेवढी महान नाहीये, पण तुम्ही मला केवढं मोठं दर्शन घडवलंय. आणि त्याच्यानंतर ते लेखन झालं आणि ती घटना देवेंद्रनाथांच्या पोथीमध्ये प्रकाशित झाली काव्य रूपामध्ये. असे हे शिवदिन केसरी म्हणजे गोरक्षनाथांचे वारसदार आहेत. पैठणचा शिवदिन केसरींचे समाधी ठिकाण आणि पैठणचा शिवदिन केसरींचा वाडा आजही पैठणला तिथे उभा आहे. शिवदिन केसरींची संजीवनी समाधी तिथे आहे. त्यांच्याच परंपरेतल्या लक्ष्मीनाथांची समाधी माऊलीला आळंदीच्या इथे आहे. शिवदिन केसरींचे सद्गुरू केसरीनाथ यांची समाधी माऊलीच्या समाधीच्या त्या ठिकाणीच आहे. अशी एक फार मोठी ही परंपरा मला लाभली आणि या परंपरेतलं ज्ञान प्राप्त करण्याचं कौशल्य देवेंद्रनाथ आणि खगेंद्रनाथांनी दिलं नसतं तर मी हे काही करूच शकले नसते. आणि ते पुढच्या पिढीचं समजून घेण्यासाठी मी देऊळगाव राजा इथे गेले. देऊळगाव राजाला तिथे गेल्या त्यांच्या पीठावर विराजमान असणारे पीठाधिपती मोहननाथजींना पहाटे 5 वाजता तिथल्या नरहरीनाथ म्हणजे शिवदिननाथांचे सुपुत्र जे समाधीस्थ आहेत त्यांनी सांगितलं राधिका बस स्टँडवर आली आहे, तिला आणायला जा. ते पहाटे 5 आणि आम्ही दोघा एकामेकांना कधी बघितलेलं नव्हतं. ते मला घ्यायला आले आणि शिवदिननाथांचं नाथयोग्याचं एक वेगळी कालक्रमणा, एक वेगळा प्रवास माझ्या आयुष्याच्या दृष्टीने सुरू झाला. अशा या पैठणच्या शिवदिन केसरींचं पीठ देवेंद्रनाथांनी आणलं. आता पीठ आणलं म्हणजे काय आणलं तर गुरुच्या आज्ञेनुसार त्यांची शक्ती जे गोरक्षनाथांचा वारस आहे ते घेऊन आले. राघवेंद्र स्वामी हे वैष्णवी, ती शक्ती त्यांनी इथे आणली. कानिफनाथ ती शक्ती त्यांनी इथे आणली आणि ते द्वैताद्वैत पीठ स्थापन केलं. द्वैताद्वैत हे नाव का बरं पडलं असेल तर द्वैत संपून जिथे अद्वैत शिल्लक राहत, तू आणि मी नाही फक्त एकच, हा भाव समजून त्या पादुकांवर सर्व शरण्य भाव द्या. आदिनाथ तुमच्याकडून कार्य करून घेतील. त्यासाठी हे पीठ आहे हे सांगणार ते पीठ म्हणजेच त्या पादुका म्हणजे द्वैताद्वैत पादुका असे एक फार मोठं आध्यात्मिक कार्य नाथपंथात श्री देवेंद्रनाथ महाराजांनी केलं. गुरुपौर्णिमा 1974 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील मार्केंडेय मंदिरात त्यांनी आपल्या शिष्यांसमवेत याची स्थापना केली. ते ज्यावेळेस नगरमध्ये होते त्यावेळेस भाऊ फासे, मुरलीधर, मुरलीबाबा, सटवाजी त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या शिष्या आजही त्या आहेत, दायमा आंटी आहेत, ह्या सगळ्या त्यांच्या शिष्या त्यांच्या बरोबर असायच्या आणि त्यांना चटणी भाकर का होईना खाऊ घालायच्या आणि हे सगळे त्यांच्या समवेत होते आणि त्यांनी द्वैताद्वैत पीठाची स्थापना या सगळ्यांच्या शिष्या समवेत केली. हे त्यांचे एक फार मोठं आध्यात्मिक कार्य आहे. दुसरं आध्यात्मिक कार्य किती बोलावं देवेंद्रनाथांबद्दल. श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट या संस्थेची स्थापना त्यांनी केली. महाराष्ट्रात अशा कोणत्या तरी एका संस्थेची स्थापना त्यावेळेस झालेली नव्हती. स्वतःच्या नावाची स्थापना न करता
त्यांनी नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली. म्हणजे संस्थेच्या अधिपत्याखाली नाथांचा प्रचार प्रसार व्हावा, साधना व्हावी, संशोधन ग्रंथालय निर्माण व्हावं, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. 8 मे 1979 रोजी वैशाख शुद्ध द्वितीयेला शिवयागाचा प्रारंभ केला. त्यांनी शिवयाग केला, जो शिवयाग प्रत्यक्ष श्री गोरक्षनाथाने केला होता. त्यानंतर या भूतलावर कोणीही शिवयाग केला नाही. शिवयाग करणं ही साधी सोपी गोष्ट नव्हती. आणि हा शिवयाग त्यांनी कधी केला तर बौद्ध पौर्णिमा 12 मे 1979 रोजी गोरक्षनाथांच्या जन्माच्या दिवशी त्याची सांगता केली. हा शिवयाग गोरक्षनाथांनी हजारवा वर्षापूर्वी केला होता, तो त्यांनी केला. आणि तो कोणाच्या अधिपत्याखाली केला तर नेपाळचे राष्ट्रयोगी पुरुष श्री नरहरीनाथ हे त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या अधिपत्याखाली त्यांनी तो शिवयाग केला. मढी सारख्या ग्रामीण भागात कोणतीही सुविधा नसताना, स्वतःचं घर, स्वतःची वास्तू काहीही नसताना त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आपल्या शिष्यांच्या मदतीने त्या ग्रामीण भागात शिवयाग केला. हा इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही. आणि असं हे देवेंद्रनाथ महाराजांनी हठयोग समाजाला शिकवला. समाजाला त्यांनी नवध्यान योग शिकवला. नवध्यान योग म्हणजे काय तर ती एक प्रकारची साधना आहे. एकाच ठिकाणी पद्मासनात बसून देवदेवतांचं अधिष्ठान करून एक सुंदर असा योग साधना त्याच्यातला भाग जो आहे, जसा अष्टांग योग आहे, नवध्यान योग आहे, षडांग योग आहे, तसा देवेंद्रनाथांचा नवध्यान योग हा महाराष्ट्रात नाथ संप्रदायातली अतिशय सुप्रसिद्ध गोष्ट. त्याबद्दल आपण नंतर साधनेच्या बाबतीत बोलू तेव्हा मी तुम्हाला सविस्तर सांगेनच. पंचमुखी हनुमान श्री सूक्त आणि गुरुमंत्राचा जप साधनेसाठी गेला. नंतर त्यांनी आध्यात्मिक कार्य केलं, म्हणजे हठयोगी शिबिरं घेतली. नुसतं लोकांना हे करा ते करा सांगून होत नसतं, तर ह्या सगळ्या गोष्टी प्राणायाम, आसन आणि गोरक्षनाथांचे विचार हे पटवून देणं महत्वाचं असतं आणि ते त्यांनी केलं. शिष्यवर्गामध्ये असणाऱ्या वह्या, कॅसेट या मला प्राप्त झाल्या, त्यातूनच हे सगळं लक्षात आलं. सामान्य माणसापेक्षा योगी जास्त का जगतो? कारण तो आनंदात असतो आणि आनंद ही एक प्रकारची जीवनशक्ती असते. तिथे क्षय होतो हा भाग नसतोच मुळी. जेवढं ते देतात तेवढं त्यांना ते मिळत असतं. आणि देवेंद्रनाथांच्या हठयोगातले उद्गार हेच सांगत होते की हठयोगाचं प्रयोजन हेच होतं की प्रत्येक साधकाने सच्चिदानंद प्राप्त करणं. श्री देवेंद्रनाथ महाराजांची प्रचंड विद्वत्ता होती. मृदू बोलणं, मुलायम आवाज, कार्याची तळमळ त्यांच्या वाणीत, आचरणात प्राप्त झालेली होती. आत्मानुभूती यामुळे प्रत्येक कृती सात्विक आणि बोलकी होती. इसवी सन 1977 मध्ये आपल्या शिष्यांना त्यांनी नाथपंथी दीक्षा दिल्या. हे आध्यात्मिक फार मोठं काम, जी परंपरा पुढे जतन करणार होतं. महाराष्ट्र भूमीला त्यांनी एक परंपरा दिली. जीवब्रह्म सेवा म्हणजे लोकांची दुःख दूर करणं. हे व्रत त्यांनी अखंडपणे चालू ठेवलं. श्री देवेंद्रनाथांचे सर्व आचार धर्म नाथपंथाचे असून भवदुःख दूर करण्यासाठीच जणू त्यांचा जन्म झाला होता. होम, हवन, जप, सत्संग, अमावस्येच्या दिवशी माधुकरी मागणं, त्या माधुकरीचे शिजवून नैवेद्य दाखवणं, समाधी घेणं, 42 भस्म समाधी देवेंद्रनाथ महाराजांनी घेतली. ही एक फार मोठी घटना आहे. मढीमध्ये मयूर टेकडी इथे जिथे मयूर नृत्य करायचे आणि कानिफनाथांनी 12 वर्ष साधना केली, त्या जागेला मयूर टेकडी असं म्हटलं जातं. आज देवेंद्रनाथांची समाधी तिथेच आहे आणि तिथे ते अमावस्येच्या दिवशी भस्म समाधी घेत असत. भस्म समाधी म्हणजे काय, हा साधनेतल्या भागात एक भाग येईलच. आणि मग
ते झाल्यानंतर ते खालती कानिफनाथांच्या इथे येत, ते भिक्षा मागत, त्याच्यातला एक भाग फक्त स्वतःला ठेवत, बाकी भाग ते कानिफनाथांना आणि इतरांना देत असत. सेवा हा भाव बघून आध्यात्मिक कार्य त्यांनी केलं, वाङ्मयीन कार्य केलं, सामाजिक कार्य केलं. वाङ्मयीन कार्यामध्ये आध्यात्मिक कार्यात त्यांनी आणखीन एक कार्य केलं, ते म्हणजे सगळ्यांना गुरुमंत्र दिला. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा फार मोठा नाथपंथातला मंत्र आहे आणि जणू ह्याच्यात अणुरेणूंचा वास आहे. मनाला स्वास्थ्य लाभणारा हा मंत्र आहे. गोरक्षनाथांच्या गोरक्ष किमया गार या ग्रंथात हा मंत्र आहे. हा ग्रंथ आज फारसा उपलब्ध नाही, पण हा एका ठिकाणी आहे आणि मला समजले, तिथून जाऊन मी तो ग्रंथ आणणार आहे. पण ओम द्राम दत्तात्रय महा म्हणजे जीवनातली न्यूनता दूर करणारा हा मंत्र देताना देवेंद्रनाथ सगळ्यांना सांगतात, घर घर में द्राम का प्रचार करू. या सद्गुरू देवेंद्रनाथांचे आदेशाचं पालन त्यांचे शिष्य नाथजी पीठाधिपती यांनी केलं आणि गुरुमंत्र देऊन अनेक भक्तगण निर्माण केले. या गुरुमंत्राची ताकद काय आहे? ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्रामध्ये आहे शक्ती. गुरुदेवांची करा भक्ती, जपता जपता गुरुकृपेने लाभे दिव्य दृष्टी. बहुमोल असे मंत्राला, संकट न येती त्याला. रिद्धी सिद्धी त्यांच्या घरी, समृद्ध तया करण्याला. अशा या देवेंद्रनाथांच्या आध्यात्मिक कार्यानंतर त्यांनी लेखन केलं. अलख निरंजन नावाचा फार मोठं संशोधनात्मक लेखन त्यांनी 1975 पासून सुरू केलं. त्याच्यात बरोबरच त्यांनी नवनाथांच्यावर सिद्ध गीतं लिहिली, नवनाथांची हस्तलिखितं आणली आणि त्या हस्तलिखितांच्यावर त्यांनी लेखन केलं. त्यांच्याबरोबर अशोकराव नेवासकर म्हणून नगरमधले फार मोठे अभ्यासक त्यांच्याबरोबर होते. त्यांना बरोबर घेऊन ते अनेक ठिकाणी फिरले. देवेंद्रनाथ महाराजांची लेखणीला असणारी गती, त्या गतीला असणारं ज्ञान, त्या ज्ञानात असणारी त्यांची भक्ती, त्या भक्तीत असणारं त्यांचं ध्यान, त्या ध्यानातून मिळणारं आध्यात्मिक ज्ञान आणि त्याच्यातनं गुरुची असणारी शक्ती, अशा अनेक गोष्टी सर 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 पुढे जायच्या आणि मग त्यांच्या लेखणीतनं बाहेर येणारं ज्ञान आणि त्यांची वाणी, अशी लेखणी अजून नाथपंथात फार कमी झालेली दिसते. काही वेळेस ते खिडकाळीला, कल्याणच्या जवळ खिडकाळी म्हणून आहे, तिथे शिवमंदिर आहे, तिथे ते जायचे. तिथे गेले की तिथे ते डोकं ठेवायचे आणि त्यांना भरा 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 जे अलख निरंजन मधले लेख तिथे ते लिहून टाकायचे. खिडकाळी हे एक नाथपंथी असं स्थान आहे, इथे देवेंद्रनाथ महाराज नेहमी जातात. तिथे तुम्हाला काही पूर्वस्मृती तुमच्या जाग्या होतात. ते म्हणायचे मंत्रालयमला गेल्यावर बॅटरी चार्ज होते, तसं त्यांची खिडकाळीला गेल्यावर पण बॅटरी चार्ज व्हायची. तसंच त्यांनी सामाजिक कार्य केलं, वाङ्मयीन कार्य केलं आणि ते म्हणायचे की मी जे काही करतो ते देवेंद्रनाथ महाराज, राघवेंद्र स्वामी माझ्यासाठी करून घेतात. त्यामुळे मढीला त्यांनी जागृत मानवता केंद्र करून टाकलं होतं. अनेकांना अपत्य प्राप्ती होत नव्हती, त्यांना अपत्य प्राप्ती झाली. योगिक प्रक्रियेने अनेकांचे व्याधी त्यांनी दूर केले. त्याच्यातली एकच घटना सांगते. शेगाव मधील वाघोळी येथे राहणारे श्री गोपीनाथ अश्रुबा शेळके. एकदा या माणसाचे पाय गेले, ते पायाने पांगळे होते आणि हे तिथे गेल्यानंतर देवेंद्रनाथ महाराजांनी त्यांच्यावर योगिक प्रक्रिया केली. ते त्यांना सांगत होते की मी सगळं केलं पण मी बरा होऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्यावर जी योगिक प्रक्रिया केली त्याच्यामुळे ते चालू लागले. स्वतः डॉक्टर रोगी म्हणून यायचे, तेही बरे होऊन जायचे. अनेक प्रकारचे कठीण कठीण रोग त्यांनी बरे केले. मुकी स्त्री बोलू लागली, दमा झालेले लोक त्या दम्यातून बरे होऊ लागले. किडनी, अंधत्व, क्षयरोगी, अल्सरचा झालेले रोगी हे सगळे देवेंद्रनाथांकडे येत असत आणि महाराज त्यांच्यावर उपचार करत.
हे उपचार म्हणजे भोंदूगिरी नव्हती. हे उपचार म्हणजे त्यांना आकर्षित करून घेणारी गोष्ट नव्हती. तर ते फार मोठे सिद्ध पुरुष होते. त्याच्यात त्यांचं विज्ञान होतं. ते हठयोगी होते आणि त्याच्यातूनच ते सगळ्यांना बरं करत होते. म्हणून देवेंद्रनाथ महाराज नाथ पंथातल्या हठयोगाबद्दल स्वतः इतकं स्पष्टपणे सांगतात. नाथ पंथात हठयोग हे एक असा प्रभावी योग आहे की हठयोगामध्ये सूर्य चंद्र बीजांचा समावेश होतो. सूर्य आणि चंद्र बीजाने शरीरातील उष्णता निसर्गाच्या मार्गाने एकत्रित होऊन परावर्तित करता येते. एक्सरेने शरीराची अंतर्गत पाहणी करता येते. त्याप्रमाणे हठयोगाच्या सूर्यचंद्र बीजाच्या शरीरातील सर्वेंद्रियांची पाहणी करता येते. रोग मुक्त करण्याच्या दृष्टीने त्यावर या बीजांची किरणं दुसऱ्यांच्या परशरीरात पाठवून दोन्ही शरीरांना तादात्म्य भाव देऊन भाव समाधीतून रोगमुक्त करता येते. हे देवेंद्रनाथांनी स्वतःच्या आत्मप्रचितीतून दाखवून दिले. नाथपंथी आणि समाजावर आणि या विज्ञानाच्या सहाय्याने फार मोठे ऋण करून ठेवले आहेत. परकाया प्रवेश, स्वयंप्रकाशित किरणांचा निसर्गावर प्रभाव, मोहिनी साधनेने निसर्गावर ताबा, शून्य अवस्थेतून निरंजन रूप ही नाथपंथीयांची वैशिष्ट्ये आहेत. आज समाज हे विसरत चालला आहे की ज्ञानेश्वरांनी पाठीचा तवा करून मुक्ताबाईंना भाकऱ्या भाजून दिल्या हा इतिहास आहे, पण ते विज्ञान आहे. त्यांच्यातली शक्ती ती जाणवून देणारी आहे. समाजात विज्ञान अभ्यासू साधक तयार होणं आवश्यक होतं आणि त्यासाठी देवेंद्रनाथांनी स्वतः लेखणी सरसावली, विविध ठिकाणी व्याख्यानं दिली. अध्यात्म, नाथपंथ आणि विज्ञान आणि श्रद्धा, त्याग आणि निष्ठा या बळावरच हे आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकतं हे त्यांनी सांगितलं. साप्ताहिक होरामध्ये पुण्यातल्या ह्याच्यात त्यांची मुलाखत प्रकाशित झाली. योगिक हॉस्पिटल काढावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यानंतर जीवब्रह्म सभेचे व्रत त्यांनी अखंड चालू ठेवायचे होते. ते म्हणायचे, हठयोगाचा हा अभ्यास व प्रयोग समाजाच्या कल्याणासाठी हवा. अध्यात्म हे केवळ समाजाच्या स्वास्थ्यासाठी आहे. दास आणि सेवक या प्रकृतीतून आध्यात्मिक साधना ठेवा असा उपदेश करणारे देवेंद्रनाथ च्या समोर जे कोणी दुःखी कष्टी साधक येत त्यांच्यात ते नाथ बघत होते. मी कोणीतरी मोठा आहे नसून येणारी व्यक्ती ही मोठी आहे आणि परमेश्वर त्यांची दुःख दूर करण्याची शक्ती देतो, म्हणजे तो माझ्याकडून सेवा करून घेतो. इतका कमालीचा नम्रतेचा भाव त्यांच्याजवळ होता आणि म्हणूनच ते नाथ होते. ते सामान्य नव्हते, असामान्य होते. म्हणूनच आज आपण त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि म्हणतो, तव सेवां देही तव कृपां देही, तव सेवां देही तव कृपां देही. जय गुरुमाऊली. आदेश. बोलताना काही चुकलं असेल तर ते माझं आहे आणि चांगलं असेल ते माझ्या गुरुमाऊलींचं आहे. तेरा तुझको अर्पण. जय गुरुमाऊली. आदेश, आदेश, आदेश.